श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. कोणी रडून जरी मागितल्या तरी या 4 वस्तू अजिबात कोणालाही देऊ नका. नमस्कार मित्रांनो, काही वस्तू अशा असतात की ज्याच्याशी आपले भाग्य, आपले नशीब जोडलेले असते आणि म्हणून अशा वस्तू आपल्या स्वतःच्या मालकीच्या असतात. त्या वस्तू आपण इतर कोणाशीही शेअर करू नका, नाहीतर कोणालाही देऊ नका. मग तो आपला चांगला मित्र असू द्या, आपली चांगली मैत्री असू द्या किंवा आपल्या जवळचा एखादा पाहुणा किंवा नातेवाईक असू द्या. कोणाशीही आपण या वस्तू शेअर करू नका. या वस्तू वाटून घेतल्याने किंवा या वस्तू दुसऱ्याला दिल्याने मित्रांनो, आपण आपले नशीब, आपले भाग्य दुसऱ्याला देत असतो आणि त्याचा परिणाम म्हणून आपले नशीब मग आपल्याला साथ देत नाहीत. आपल्या घरामध्ये गरिबी येते, दारिद्र्य येते आणि मग आपण म्हणतो की माता लक्ष्मीचा आशीर्वाद आम्हाला कसा काय मिळत नाही. चला तर मग आपण पाहूया या 4 वस्तू नेमक्या आहेत तरी कोणत्या. जी पहिली वस्तू आहे ती महिला वर्गाशी संबंधित आहे. महिला वर्गाने त्यांच्या पायातील जोडवे हे कधीही कोणालाही देऊ नये. याचे कारण असे आहे की हे पायातले जोडवे हे सौभाग्याचे लेणे मानले जाते. महिलाशी संबंधित आहेत त्यांच्या अशा काही वस्तू असतात की जसं की जोडपे झाले की माझे मंगळसूत्र असेल किंवा जोडवे असतील तर या वस्तू विवाहित स्त्रियांनी कधीही कोणाशी शेअर करू नये. मग ती तुमची जवळची मैत्रीण असू द्या किंवा मग तुमचा नातेवाईक असू द्या. या वस्तू शेअर केल्याने, दुसऱ्यांना दिल्याने तुमच्या महिलांनी तुमच्या पती पत्नीमधील प्रेमामध्ये दुरावा निर्माण होतो, प्रेम कमी होतं आणि मग बऱ्याचशा केस अशा घडल्या आहेत की ते अगदी घटस्फोटापर्यंत हे प्रसंग जातात. आणि ज्या ठिकाणी पती पत्नीमधील सौख्य नसते, प्रेम नसते, अशा घरामध्ये सतत वादविवाद होत राहतात. आणि मग ज्या ठिकाणी वादविवाद असतात, अशांती असते, अशा ठिकाणी माता लक्ष्मीचं राहणं पसंत करत नाही. ती त्या घरातून कधीच निघून गेलेली असते. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे अत्यंत महत्त्वाची आहे की आपल्या घरामध्ये जर लहान लहान मुलं असतील तर बऱ्याचदा असं होतं की आपण आपल्या मुलांनी वापरलेले कपडे, असे कपडे की जे त्यांना आता फिट बसत नाहीत किंवा त्यांना आता बसत नाही, तर असे कपडे हे दान म्हणून गरिबांना दिले जातात. तर लक्षात घ्या की आपलं मूल जोपर्यंत 9 वर्षाचं किंवा 11 वर्षाचं होत नाही तोपर्यंत त्याचे कपडे कोणालाही देऊ नका. श्री स्वामी समर्थ. जर का तुम्ही आपल्या आनंदी स्वामी भक्ती या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या आनंदी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपल्या मनामध्ये परोपकाराची भावना नक्की असेल की गरिबांना थोडीफार मदत होईल. जर आपल्याला मदत करायची असेल तर आपण या गरिबासाठी नवीन कपडे घेऊन द्या, काही हरकत नाही. मात्र ज्यावेळी तुम्ही तुमच्या 9 किंवा 11 वर्षापर्यंतच्या मुलाचे कपडे त्यांना देता, ते मातेचा थेट परिणाम तुमच्या मुलाच्या भाग्यावर व नशिबावर होत असतो. तुम्ही पाहिलं असेल की ज्या वेळी तुम्ही अशा प्रकारे कपडे दान म्हणून देता, काही दिवसातच तुमचं मूल आजारी पडतं, तुमची मुलगी करू लागत ते स्वस्थ राहत नाही. याचं कारण तेच आहे. आणि म्हणून आपण आपल्या मुलाच्या भाग्याशी तुम्ही असा खेळ करू नका. पुढची अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्या घरामध्ये जो झाडू वापरतो तो आपण चुकूनही कोणालाही थोड्या वेळासाठी सुद्धा देऊ नका. बऱ्याचदा असं होतं की शेजारीण किंवा आपले जे इतर लोक असतात ते आपल्या घरातील झाडू मागतात थोड्या वेळासाठी. तर लक्षात घ्या, झाडू हा लक्ष्मीचं स्वरूप आहे, म्हणजे झाडूमध्ये प्रत्यक्ष माता लक्ष्मीचा वास असतो. तुम्ही पाहिलं असेल की भारतीय धर्म परंपरेमध्ये बरेचसे असे सण आहेत की त्यावेळी आपण या झाडूची पूजा करतो. त्याचं कारण तेच आहे की या झाडूमध्ये प्रत्यक्ष माता लक्ष्मीचं वास करत असते. असा जर झाडू आपण इतरांना दिला तर लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या घरातली लक्ष्मी ही इतराबरोबर वाटून घेत आहात आणि
मग पुढे जाऊन जर तुमच्या घरामध्ये गरिबी आणि दारिद्र्य निर्माण झालं तर त्यासाठी केवळ तुम्हीच जबाबदार असतात. तुम्हाला जर झाडू वगैरे दान द्यायचा असेल तर लक्षात घ्या, तो आपण मंदिरामध्ये दान द्यायचा असतो. कोणत्याही दिवशी, एखादा शुभ दिवशी जर तुम्ही मंदिरामध्ये ते दान तुम्ही शक्यतो पहाटे करावी, सूर्योदयापूर्वी, की जे कोणालाही समजू नये. तर असेच झाडू गुप्तदान केल्याने शुभ फळ मिळतात. आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं वात्सल्य निर्माण होते. हे झाडूचे दान करणारे ते नवीन आहेत याची काळजी घ्या. पुढची एक गोष्ट आहे ती म्हणजे पैसे उधार. तर पैसे उधार देताना ते कधीही तुम्ही मंगळवारच्या दिवशी देऊ नका, कारण मंगळवारी दिलेले पैसे परत येण्याची शक्यता कमी असते, अजिबात शक्यता नसते. धर्मशास्त्रामध्ये असा उल्लेख आढळतो की पैसा किंवा लक्ष्मी किंवा धान्य जे तुम्ही उधार देता आहात एखाद्याला, ते जर तुम्ही मंगळवारी दिले तर ते परत येण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. खूप प्रयत्न करून आणि खूप उशिरा आहे हे पैसे आपल्याला परत मिळतात. आणि म्हणून मंगळवारी पैसे कधीही कोणालाही उसने देऊ नका आणि घेऊही नका, उधार देऊ नका. पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही दुसऱ्याला कपडे दान म्हणून देताना तेव्हा ते कपडे साफसुथरे करून, म्हणजे अगदी स्वच्छ मिठाच्या पाण्यामध्ये ते धुवून आपण ते कपडे दान म्हणून द्यायला हवेत. अगदी चोळा गोळा केलेले आणि कसे तरी अस्तव्यस्त पडलेले, फाटलेले, तुटलेले कपडे आपण दान म्हणून देऊ नका. अशामुळे आपल्याला पुण्य लाभणार नाही, पण आपल्या भाग्यामध्ये मोठी कसर ही निर्माण होऊ शकते. आपल्याला ज्या चपला असतील किंवा बूट असतील हे पण कधीही कोणालाही दान म्हणून देऊ नका. जुन्या चपला पोटसुद्धा देऊ नये, कारण की त्याचबरोबर नवीन विकत घेऊन म्हणजे गिफ्ट म्हणून या चप्पल किंवा बूट आपण अजिबात देऊ नका. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. लक्षात ठेवा, चप्पल किंवा मोठ्या वस्तू कधीही दान म्हणून द्यायच्या नसतातच. आणि मग काही लहान सहान गोष्टी आहेत, जसे की आपल्या डोक्यावरची टोपी. तर बरेच जण हे डोक्यावरची टोपीसुद्धा एकमेकाबरोबर शेअर करतात. आपल्या कपाळावर आपले भाग्य लिहिलेले असते, त्यामुळे अशी टोपी कोणाबरोबरही शेअर करू नका. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी आपल्या आनंदी स्वामी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.